म्हटलं तुकोबारायानंतर आपला नंबर लागतो, पण ते मला ना घेता नाही बघ. काय एवढ्या लोकात, एवढ्या सज्जनाच्या मेळाव्यात त्यानं घेऊन जाण्यासाठी पुण्य बी पाहिजे. पुण्याशिवाय कुठला नंबर लागतो? कधीतरी आपलं पुण्य व्हावं आणि तुमच्यासारख्या सज्जनाच्या समागमात तो निरोप यावा की देवाला प्रार्थना करू आपण. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तोवरी. अनात्म पदार्थानं, विषयानं, विकारानं पोट भरू नका. भक्तीनं, नामचिंतनानं, सत्कर्मानं, सदाचरणानं जीवनात पोट भरा. हा आजच्या या अभंगाचा संदेश आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्ण कन्हैयाचं चरित्र सांगितलं पाहिजे. देवादिदेवा जगत्रय जीवा परियशी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम आयुष्यरी प्रेम काही कळा. भगवान कृष्ण कन्हैया गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि गोकुळातलं चरित्र सांगितलं पाहिजे असा नियम आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, पण चरित्र ते उच्चारावे असा शब्द आहे. चरित्र ते विस्तारावे असा शब्द नाही. चरित्र ते उच्चारावे, उच्चार करा फक्त, विस्तार करू नका. कारण 12 वाजलेले त्यामुळे विस्तार नाही करायचा. आता तुकोबारायला माहित होतं वेळ कमी पडणार, त्यामुळे फक्त त्याचा आता काय करायचा, उच्चार करायचा. 1-1.5 मिनिटात संपवतो. भगवान कृष्ण कन्हैया गोकुळात आले. गोकुळीच्या सुखांत पार नाही रे का, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, जिकडे तिकडे आनंदी योगी या मुनिजना ध्याने. ते सुख आसने शयनी हरी सुख पावले रे. गोकुळीच्या गवळीया गोपी गोधना सकळा, परमात्म्याने सगळ्याला आनंद दिला. भगवान परमात्मा रांगू लागले. तळवी तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तोम्या देखील असे. रांगत रंगणी चोरीत लोणी, धावणी धरिती गवळणी, बांधिती चरणी देती गाराणी, यशोदे साजनी. परमात्मा रांगू लागले. रांगता खोड्या करू लागले. गवळणी गाराणी सांगायला येऊ लागल्या. गवळणी गाराणी सांगून सांगून कंटाळल्या. कुठपर्यंत सांगायचं? 9:45 सुरू केलं होतं गाराणी सांगायला. 12 वाजले. किती? 12 वाजले. किती वेळ गाराणी सांगायची? काय त्याला बी मर्यादा असते का नाही? एवढी गाराणी सांगितली, परंतु यशोदेला ती गाराणी खरी वाटली नाही. का? ती आई होती. आईला लेकरू खोडकर आहे कधीच पटत नाही, कधीच. जर पटलं तर ठरवायचं ती त्याची सावत्र तरी आई असावी, नाही तर दत्तक तरी. कसलं बी लेकरू असू द्या. एका पोरानं खेळता खेळता चेंडू मारला ना, त्या शेजारीच्या घराचा त्या खिडकीचा काच फुटला. ती आली रागारागात आली, लागले भांडायला. कोणी मारला रे दगड. रागारागात आली. तुझा पोरगा असा आहे, तुझा पोरगा तसा आहे. अगं झालं काय? झालं काय म्हणजे? तुझा पोरगा बावळट दिसतंय म्हणे. पण काय सांगशील? काय झालं म्हणजे? माझ्या घराच्या खिडकीचा काच फोडला म्हणे त्यानं. काच फोडला. आहे म्हणले, आहे थोडं बावळट आहे, आता काय करते? असू दे म्हणले, आता काय करते? असू दे म्हणजे माझ्याच घराच्या खिडकीचा काच कस काय त्यानं फोडला म्हणे. तुझ्या घराच्या खिडकीचा काच कस काय नाही फोडला? त्याने सांगितलं तेवढं बावळट नाही.